कोल्हापूर या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या वनस्पती व जंगली श्वापद देखील पाहायला मिळतात। बायोडायव्हर्सिटी पाहायची असेल तर आपल्याला नक्कीच गगनबावड्याला व्हिजिट करावी लागेल। आपण ज्या ठिकाणी चाललो आहोत ते सध्या बौद्धकालीन लेणी व रामलिंग अशा दोन्ही नावाने ओळखलं जातं। या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं आसपासच्या प्रदेशात भटकताना सर्प अन्यथा तत्सम प्रजातीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपली नजर नेहमी पायावर स्थिरावलेली असावी। श्री क्षेत्र रामलिंग आश्रम पळसंगे म्हणून येथे श्री गगनगिरी महाराजांच्या नावाने आश्रम देखील चालवला जातो। या आश्रमामध्ये तत्सम विधी पूजापाठ केले जातात। याचबरोबर बौद्ध समाजातील बौद्ध बांधव याच ठिकाणाला बौद्ध लेणी म्हणून बौद्ध पौर्णिमा व तत्सम उपक्रम याच ठिकाणी घेतात। प्रवास संपवून लेणी पाहण्याची उत्कंठा आम्हाला ही पायी वाट त्या लेण्यांपर्यंत घेऊन जातो। साधारणतः 100 ते 150 पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आम्हाला मुख्य लेण्या ज्या जांभ्या दगडामध्ये कोरीव काम केलेल्या आढळून येतात त्या पाहायला मिळाल्या।
अजंठा वेरूळ लेणी असतील. अवस्थेत पाहायला मिळतात. प्रथमदर्शनी सापडलेल्या या लेणी त्याच्या वर देखील तेवढ्याच व त्यापेक्षाही मोठ्या दगडांमध्ये कोरलेल्या या लेणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी हा जो आपल्याला समोर दिसणारा दगड आहे याच्यावरती एका विशिष्ट आकारामध्ये चारही बाजूला 2-2 उभा स्तंभ असलेले हे स्तूप आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी याची रचना आणि खाली ज्या प्रथमदर्शनी आपल्याला पाहायला मिळाल्या त्याची रचना थोडीशी वेगळी आहे. याच्या आतमध्ये म्हणजेच गाभाऱ्यामध्ये साधारणतः 6x6चा एवढा अंतरा एवढा बैठकीचा गाभारा आहे. कदाचित याचा वापर तत्कालीन भिक्खू ध्यानधारणा करण्यासाठी करत असावेत असा अंदाज लावता येऊ शकतो. पण पर्यटकांनी येथे आल्यानंतर थोडीशी स्वतःची काळजी घ्यावी. याच्या आतमध्ये जाताना किंवा डोकावताना आपल्याला मधमाशा, सर्प यांचा दंश होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक याच्यामध्ये प्रवेश करावा. साधारणतः कठीण चढाई चढल्यानंतर वेल, झुडपं यांनी वेढा दिलेल्या या लेण्यांना पाहण्याचा आनंद आम्हाला घेता आला. हा दिसणारा जो दगड आहे तो साधारणतः अर्धा जमिनीच्या खाली आहे व त्याच्या उरलेल्या अर्ध्या वरच्या भागामध्ये हे कोरीव काम आपल्याला केलेलं पाहायला मिळते. याचा निश्चित कालावधी आपल्याला सांगता येत नाही. त्याची कार्बन डेटिंग केल्यानंतर कदाचित आपल्याला याची पूर्ण माहिती
पूर्णांशाने स्थापत्य विभागाकडून मिळेल, तोपर्यंत याच्या रचनेवरून आपण असं म्हणू शकतो ही बौद्ध काळातील बौद्ध लेणी असण्याची शक्यता आहे. एवढ्या हजारो वर्षानंतर देखील हे कोरीव काम थोड्याशा जीर्ण अवस्थेमध्ये असूनही सुबक आणि सुंदर कलाकृती अजूनही टिकून आहे त्या अवस्थेमध्ये पर्यटकांना आनंद देणारं अशा अवस्थेमध्ये आढळून येतं. वरून येणाऱ्या पावसाचं पाणी, ओढा, याच्या पाण्याने याच्या खालची जमीन याचं क्षरण झालेलं पाहायला मिळतं. बरेचसे जांभे दगड व हा वाहणारा ओढा, त्याचं खळखळतं पाणी पर्यटकांना थंड वातावरणाची अनुभूती देतो. सोबतच हे पाणी स्वच्छ, निर्मळ आणि थंड पाहायला मिळतं, अगदी फ्रीज सारखं. ही कोरीव वास्तू एका मोठ्या दगडामध्ये एका विशिष्ट रचनेमध्ये पाहायला मिळते. बौद्ध स्तूपांमध्ये जसे स्तंभ आढळून येतात तसे स्तंभ येथे देखील पाहायला मिळतात. या स्तूपामध्ये आत दिसणारी गणेशाच्या आकाराची मूर्ती आपल्याला येथे आढळून येते, पण ती कोरीव अवस्थेमध्ये नसून ती तिथे ठेवलेली आहे. यावरून असा अंदाज बांधला जाऊ शकतो की ती नंतर ठेवलेली असावी. माझ्या मागे दिसणारे हे जे कोरीव अवस्थेमधील स्तूप आहेत ते एकमेकांवरती ढासळलेले आहेत. कदाचित हे इतिहासामध्ये सपाट जमिनीवरती असण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा निरीक्षणानंतर थोडासा विसावा आणि थंड वातावरणाचा आस्वाद घेताना या लेण्यांच्या बाजूला थोडा वेळ घालवता आला. समोरच गगनगिरी महाराजांच्या नावाने चालवला जाणारा आश्रम, ज्या आश्रमाला आम्ही धावती भेट दिली. या आश्रमामध्ये पूजापाठ व श्री दत्ताची उपासना केली जाते. आसपासच्या प्रदेशामध्ये बरेचसे जंगली प्राणी देखील आपल्याला पाहायला मिळतात. पर्यटकांनी या ठिकाणी येताना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी. निसर्गाच्या सानिध्यात ऑक्सिजनने भरपूर बहरलेलं विविध वनस्पतींनी भरलेलं हे स्थान पाहून आम्ही पुन्हा आमचा मोर्चा पुढे वळवला. या वाटेने पुन्हा असलच बाजारपेठेमध्ये आलो. थोड्याशा अंतरावरून उजव्या बाजूला जाणारा हा रस्ता वेसरप डॅमकडे जातो. याच्या पुढेच थोड्याच अंतरावर शांतीनगर, डॉक्टर डी.वाय. पाटील साखर कारखाना आणि त्याच्याच बाजूला ऐतिहासिक वास्तू जी पंत अमात्य बावडेकर यांची वास्तू साधारणतः 18व्या ते 17व्या शतकातील असावी. त्यांनी वापरलेल्या वस्तू, तलवारी, व विविध वस्तू या आजही आपल्याला म्युझियमच्या रूपाने या वाड्यामध्ये बघायला मिळतात.
याच ठिकाणी काजवा नावाचा एक हॉटेल चालवलं जातं. समोर दिसणारी ही तटबंदीची भिंत आहे. याच्यामधून आत जाण्यासाठी जर आपल्याला या राजवाड्यामध्ये आतमध्ये जाऊन पाहणी करायची असल्यास या ठिकाणी 30 रुपये साधारणतः चार्ज केले जातात, ज्याच्यामध्ये एक गाईड तुम्हाला त्या वास्तूमध्ये आतमधल्या विविध गोष्टींची माहिती सांगतो व पंत अमात्य बावडेकर यांच्याबद्दलची ऐतिहासिक माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. याच्या मागच्या बाजूलाच काजवा नावाचं एक हॉटेल देखील आता चालवलं जातं. खूप सारी मराठी चित्रपट अगदी दादा कोंडकेंपासून ते अलीकडे पर्यंत खूप साऱ्या चित्रपटांचं शूटिंग या ठिकाणी केलं गेलेलं आहे. दादा कोंडकेंच्या चित्रपटामध्ये दिसणाऱ्या बऱ्याचशा लावण्या याच वास्तूमध्ये चित्रित केलेल्या पाहायला मिळतात. आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता, म्हणून आम्ही या वाड्यामध्ये न जाता गगनगडावर जाण्याचा निर्णय घेतला आणि गगनगडाची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.